Welcome to SP Education Channel. इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचा फोर्थ पेपर प्लेन जॉमेट्री, सॉलिड जॉमेट्री अँड लेटरिंग म्हणजेच कर्तव्य भूमिती, घनभूमिती आणि अक्षरलेखन याचा क्वेश्चन पेपर एक्झामला नेमका कसा येणार आहे, पेपर पॅटर्न नेमका काय असतो, क्वेश्चन प्रकारे कशा प्रकारचे येतात, कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात, हे या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सगळं सांगितलं आहे आणि क्वेश्चन पेपर तुम्हाला दाखवला आहे. एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामच्या सगळ्या क्वेश्चन पेपरच्या व्हिडिओ, त्याचप्रमाणे ऑल सब्जेक्ट ड्रॉइंग एक्झामचे भरपूर ड्रॉइंग्सचे व्हिडिओज चॅनलवरती मी याआधीच अपलोड करून ठेवलेले आहेत, त्यामुळे तुम्ही ते नक्की पहा. इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामला ABC ग्रेड मिळाल्यानंतर एक्स्ट्रा मार्क्स तुम्हाला कसे मिळतात, कोणत्या बोर्डला मार्क दिले जातात, तुम्हाला नेमके मार्क मिळतात की नाही याची डिटेल व्हिडिओ देखील चॅनलवरती अपलोड केलेली आहे आणि मी ती कमेंट बॉक्समध्ये मी त्याची लिंक देखील टाकते, म्हणजे तुम्हाला लगेच पाहता येईल. त्याचप्रमाणे प्लेलिस्टची देखील लिंक मी कमेंट बॉक्समध्ये टाकते, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली तिथूनही माझ्या सगळ्या व्हिडिओ एलिमेंटरी इंटरमिजिएट एक्झामच्या ड्रॉइंगच्या सगळ्या व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये आहेत, त्या देखील तुम्हाला पाहता येतील. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी दररोज नवीन नवीन व्हिडिओ टाकत आहे आणि टाकत राहणार आहे. आणि या व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या सगळ्या व्हिडिओ तुम्ही आत्ता लगेच पाहू शकाल. या व्हिडिओमध्ये आपण इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचा जो फोर्थ पेपर आहे त्याविषयी पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचा जो फोर्थ पेपर आहे, लास्ट पेपर आहे, त्याविषयी पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. भरपूर इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आणि तुम्हाला A ग्रेड मिळण्यासाठी या व्हिडिओतून अतिशय मदत होणार आहे. चला आत्ता आपण लगेच पेपरला सुरुवात करूया. पेपर तुम्हाला 4 लँग्वेजमधून दिला जातो. एकाच दिवशी सगळ्यांचा सेम पेपर असतो, हे तुम्हाला माहिती आहे. 4 लँग्वेज म्हणजे जो पेपर आहे तो प्रत्येक मुलाला, प्रत्येक स्टुडंटला कळण्यासाठी इंग्लिशमधून, मराठीतून, हिंदीतून आणि उर्दू अशा 4ही लँग्वेजमधून पेपर तुम्हाला जो ड्रॉइंगचा आहे तो दिला जातो. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येकाला पेपर रीड करता येणार आहे आणि रीड केलेले क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व देखील करता येणार आहेत, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आत्ता मी तुम्हाला इंग्लिशचा पेपर दाखवते आणि त्याखाली लगेच मराठीतून पेपर जो दिला आहे तो दाखवते, व्यवस्थित समजावून सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहायची आहे. पहा, असा पेपर दिला जातो. हा जो समोर दिसतोय तो पेपर आहे तुमचा. हा मी तुम्हाला माहिती व्हावं कसा पेपर येतो हे कळण्यासाठीच हा जो क्वेश्चन पेपर आहे हा दाखवत आहे. जॉमेट्री अँड सॉलिड जॉमेट्री अँड लेटरिंग खाली लिहिलं आहे इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट. इन्स्ट्रक्शन्स आहेत, मी त्या फक्त रीड करून दाखवते आणि मराठी मीडियमच्या मुलांना मी खाली मराठीतून व्यवस्थित सगळं समजावून सांगते. फर्स्ट, सॉल्व एनी 3 क्वेश्चन्स फ्रॉम सेक्शन A. सेकंड, इट इज कंपल्सरी टू सॉल्व ऑल द क्वेश्चन्स ऑफ जॉमेट्री अँड लेटरिंग गिवन इन सेक्शन B. थर्ड, all the lines drawn for the composition of the diagram should be permanent. They should not be erased. Fourth, while drawing the diagram, special attention should be given to neatness and precision. Fifth, if necessary, both the sides, back side of the paper may be used. Section A, plain geometry. इथे लिहिलं आहे पहा. Answer any 3 questions. First, draw a right angle triangle having hypotenuse 7 cm and an angle of 45 degree. Second, construct an equilateral and quadrilateral of 75 degree with its base 5 cm. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, construct a circle ABC with AB is equal to 7 cm, BC is equal to 5 cm and CA is equal to 4 cm passing through the 3 points A, B and C. Fourth, inscribe 4 equal circles in a square with side 8 cm long so that each circle touches 2 sides of the square and 2 other circles. Fifth,
इन्स्क्राईब अ सेमी सर्कल इन अ सेक्टर विथ अन अँगल ऑफ 35 डिग्री अँड रेडियस 6 सेंटीमीटर. आता हा झाला सेक्शन ए. त्याच्यामध्ये सेक्शन एमध्ये दिलं होतं प्लेन जॉमेट्री. सेक्शन बीमध्ये आहे सॉलिड जॉमेट्री अँड लेटरिंग. पहा, इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी हा पेपर आहे. खाली लगेच मराठीचा मी तुम्हाला सांगणार आहे आणि काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. स्किप न करता पहा. तुमची ए ग्रेड फिक्स आहे आणि तुम्हाला मार्कही एक्स्ट्रा फिक्स मिळणार आहेत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायची आहे. सगळे क्वेश्चन पेपर्स अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही नक्की पाहून घ्यायचे आहेत. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होणार आहे. आता सेक्शन बीमध्ये सॉलिड जॉमेट्री अँड लेटरिंग. इट इज मॅन्डेटरी टू अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स. फर्स्ट, ड्रॉ द प्लेन अँड elevation of a square cube with diameter 5 cm. Second, draw a 20 cm by 8 cm rectangle shaped board. Third, in the above rectangular board make a use of Roman or Devanagari or any Indian script for the lettering to the meaning of the word or title given below. Color it with color of your choice. आणि संस्कृत किंवा संस्कृत हा शब्द इथे दिलेला आहे, हा वर्ड दिला आहे. मराठी मीडियमच्या मुलांसाठी पहा, व्यवस्थित मराठीतून पेपर येतो. हे तुमच्या क्वेश्चन पेपरचं सेकंड पेज असणार आहे. असेच क्वेश्चन तुम्हाला एक्झामला येणार आहेत, त्यामुळे पेपर स्किप न करता शेवटपर्यंत पहा. पहा, या ठिकाणी वरती लिहिलं आहे कर्तव्य भूमिती, घनभूमिती आणि अक्षरलेखन म्हणजेच प्लेन जॉमेट्री, सॉलिड जॉमेट्री अँड लेटरिंग. इथे काही सूचना दिल्या आहेत, इन्स्ट्रक्शन आहेत. फर्स्ट, विभाग अ मधील कोणतेही 3 प्रश्न सोडवा. तुमच्या लक्षात आलं असेल सेक्शन ए आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत. दुसरं, विभाग ब मधील घनभूमिती आणि अक्षरलेखनाचे सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. सेक्शन जो बी आहे त्याच्यामध्ये घनभूमिती म्हणजे सॉलिड जॉमेट्री आणि लेटरिंगचे सगळे प्रश्न सोडवणे अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आहे. कंपल्सरी तुम्ही सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. थर्ड नंबर, आकृती रचनेच्या सर्व रेषा कायम ठेवाव्यात, त्या पुसून टाकता कामा नये. इथे असं दिलं आहे की तुम्ही एखादी डायग्रॅम जॉमेट्रीची काढत असताना जर 5 सेंटीमीटर सांगितलं आणि ती रेष तुम्ही पुढे काढली, ती लाईन काढली, तर ॲरो दाखवायचा त्या लाईनला, पण ती पुसून नाही टाकायची, ती तशीच ठेवायची आहे. म्हणजे खाडाखोडही दिसणार नाही आणि टीचरला दिसतं की तुम्ही काढताना व्यवस्थित काढलेला आहे, तुम्ही स्वतः काढलेला आहे. फोर्थ, आकृती काढताना नीटनेटकेपणा आणि काटेकोरपणा याकडे विशेष लक्ष दिले जावे. पहा, तुम्ही जी डायग्रॅम काढणार आहे अतिशय नीटनेटकेपणाने काढायची. काटेकोरपणा म्हणजे जेवढे सेंटीमीटर तुम्हाला सांगितले आहे, 5 सेंटीमीटर सांगितलं असेल तर 5.2, 5.5 अशा प्रकारे काढायचं नाही. 5 सेंटीमीटर सांगितलं तर 5 सेंटीमीटरच मेजरमेंट घेऊन तुम्ही डायग्रॅम काढायची आहे किंवा जे सांगितलेले आहे तेच काढायचं आहे. म्हणजे काटेकोरपणाने तुम्ही हे पेपरमध्ये डायग्रॅम काढायचे आहेत. 5th नंबरचं पहा, आवश्यक वाटल्यास कागदाच्या दोन्ही बाजूंचा पृष्ठभाग उपयोग करता येईल. तुम्हाला जर गरज वाटली तर ड्रॉइंग पेपर आहे त्याच्या दोन्ही बाजूचा उपयोग तुम्हाला करता येणार आहे डायग्रॅम काढण्यासाठी. आता पहा, विभाग अ कर्तव्य भूमिती. तुम्हाला वरती इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या, मी त्या वाचून दाखवल्या. आता पेपर कसा येतो पहा. सेक्शन एमध्ये कर्तव्य भूमिती म्हणजे प्लेन जॉमेट्रीमध्ये पहा, इथे 5 क्वेश्चन दिले आहेत आणि तुम्हाला किती सोडवायचे आहेत? 3 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. फर्स्ट नंबर आहे कर्ण 7 सेंटीमीटर व एक कोन 45 डिग्री मापाचा असणारा काटकोन त्रिकोण काढा. इथे तुम्ही काटकोन त्रिकोण काढायचा आहे आणि 45 डिग्रीचा काढायचा आहे. 7 सेंटीमीटर मेजरमेंट घ्यायचं आहे, व्यवस्थित काढायचं आहे. सेकंड क्वेश्चन आहे 5 सेंटीमीटर पाया 75 डिग्री मापाचा कोन असणारा समभुज चौकोन काढा. आता समभुज चौकोन काढायचा आहे, खाली 5 सेंटीमीटर काढायचा आहे स्केलने व्यवस्थित. 75 डिग्री कोन मापकमध्ये मेजरमेंट घेऊन तुम्हाला पूर्ण समभुज चौकोन काढायचा आहे. तुम्हाला जर माझ्याकडून जॉमेट्रीच्या काही सोप्या व्हिडिओज हव्या असतील तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला मेन्शन करा, मी तुमच्यासाठी त्या व्हिडिओज नक्की बनवेन. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे पहा, ए बी व सी हे बिंदू आहेत असे आहेत. ए बी आहे 7 सेंटीमीटर, बी सी आहे 5 सेंटीमीटर, सी ए आहे 4 सेंटीमीटर. तर त्या बिंदूतून
त्या बिंदूतून जाणारे वर्तुळ काढा असा प्रश्न आहे. 4 नंबरचा क्वेश्चन आहे. बघा, हे जे सगळे क्वेश्चन मी रीड करून दाखवत आहे, क्वेश्चन पेपर तुम्हाला दाखवत आहे, कारण बऱ्याच मुलांना, खूप स्टुडंटला असे प्रश्न पडतात की नेमका एक्झामला कशा प्रकारचा क्वेश्चन येईल, पेपर पॅटर्न नेमका काय असणार आहे, कशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतात. तर याच प्रकारे साधारण क्वेश्चन येऊ शकतात, त्यामुळे ही व्हिडिओ महत्त्वाची आहे. 4 नंबरचा क्वेश्चन मी रीड करत आहे. 8 सेंटीमीटर बाजूच्या चौरसात 4 वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ चौरसाच्या 2 बाजूंना व इतर 2 वर्तुळांना स्पर्श करतील. आता पहा, ट्रायंगल झाला, स्क्वेअर झाला, सर्कल झाला, म्हणजे सगळ्या प्रकारचे इथे क्वेश्चन दिले जातात आणि त्यातले फक्त 3 ऑप्शन चूज करून तुम्ही तो क्वेश्चन सोडवायचा असतो. फक्त नंबर बदलायचे नाही, क्वेश्चन नंबर तोच टाकायचा जो इथे दिलेला आहे तो. 5 नंबरचा क्वेश्चन पहा. त्रिज्या म्हणजे रेडियस 6 सेंटीमीटर दिला आहे, 35 डिग्रीचा कोन काढायचा आहे आणि असलेल्या वर्तुळाखंडात एक अर्धवर्तुळ अंतर्लिखित करा, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. आता हा जो होता तो कर्तव्य भूमिती म्हणजे प्लेन जॉमेट्रीचा भाग होता. आता जो पुढचा आहे सेक्शन बी, विभाग ब, घनभूमिती आणि अक्षरलेखन, सॉलिड जॉमेट्री अँड लेटरिंग. ह्याच्यामध्ये पहा काय येतं. इथे तुम्हाला मात्र असं सांगितलं आहे, सगळे प्रश्न कंपल्सरी आहेत, अनिवार्य याचा अर्थ कंपल्सरी सगळे करायचे आहेत. 1 नंबरचा क्वेश्चन आहे. 5 सेंटीमीटर मापाच्या चौरसाकृती घनाचे म्हणजेच काय, स्क्वेअर, क्यूब, अणुविक्षेप म्हणजे प्लेन आणि उद्विक्षेप म्हणजे एलिव्हेशन काढा. 2 नंबरचा क्वेश्चन आहे. 20 सेंटीमीटर लांब आणि 8 सेंटीमीटर रुंद मापाच्या आयताकृती फलकाचे रेखाटन करा. फलक म्हणजे बोर्ड. 20 सेंटीमीटर तुम्ही लेंथ घ्यायची आहे आणि 8 सेंटीमीटर तुम्ही हाईट घ्यायची आहे आणि त्या प्रकारे आयताकृती फलकाचे तुम्ही रेखाटन करायचे आहे. आता ह्या रेखाटन केलेल्या 2 नंबरच्या क्वेश्चनच्या फलकामध्ये 3 नंबरचा क्वेश्चन देखील तिथेच सॉल्व करायचा. म्हणजे ह्या बोर्डमध्ये तुम्ही आता खाली जो संस्कृती शब्द दिलेला आहे तो तुम्ही लिहायचा आहे आणि अतिशय कलात्मक पद्धतीने तुम्ही तो कलरिंग करायचा आहे, त्याचं डिझाईन करायचं आहे, लेटरिंग म्हणजेच अक्षरलेखन करायचं आहे, आवडीच्या रंगात तुमच्या रंगवायचं आहे, असे इथं तुम्हाला सांगितलं आहे. आता लेटरिंगचे सुद्धा भरपूर शब्द जे तुम्हाला यावर्षी येण्याची शक्यता आहे असं मला वाटलं, त्या व्हिडिओ ज्या आहेत त्या चॅनलवरती मी नव्याने अपलोड करून ठेवलेल्या आहेत. 2026साठी महत्त्वाच्या व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की पहा. म्हणूनच मी प्लेलिस्टची लिंक जी कमेंट बॉक्समध्ये टाकली आहे ती तुम्ही ओपन करायची आहे आणि सगळ्या व्हिडिओज पाहून घ्यायच्या आहेत. फास्ट स्पीडने पहा, वेळ नसेल तर पण स्किप न करता व्हिडिओ पहा. तुम्हाला खूप माहिती मिळणार आहे. स्टेशनरी कोणती न्यायची आहे, एक्स्ट्रा मार्क्स मिळतात. त्यानंतर ह्युमन फिगर्स कशा काढायच्या, अतिशय इझी पद्धतीने ह्युमन फिगर्स कशा काढता येतील, ज्या मेमरी ड्रॉईंगसाठी गरजेच्या असतील. यावर्षी मेमरी ड्रॉईंग म्हणजे स्मरणचित्राला नेमके इम्पॉर्टंट कोणते क्वेश्चन येण्याची शक्यता आहे किंवा सगळ्या सब्जेक्टला कोणते क्वेश्चन येऊ शकतात, याच्या खूप व्हिडिओज मी चॅनलवरती जवळजवळ 100च्या पुढे व्हिडिओज चॅनलवरती मी ड्रॉईंगच्या अपलोड करून ठेवलेल्या आहेत. बारकाईने विचार करून व्यवस्थित व्हिडिओज केलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की पहा. आणि लेटरिंग करताना नेमकी काय काळजी घ्यायची, तुम्हाला ए ग्रेड 100% कधी मिळणार. आता पहा, तुम्हाला बऱ्याच जणांना, सगळ्यांनाच असं वाटतं की इंटरमिजिएट एक्झामला आम्हाला चांगली ग्रेड मिळायला हवी, ए ग्रेड हवी, बी ग्रेड हवी. मग त्याच्यासाठी टीचरला नेमकं तुमच्याकडून काय अपेक्षित आहे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार नाही, पण मी याआधीच अपलोड करून ठेवलेल्या व्हिडिओमध्ये आहेत, त्यामध्ये फिक्स युअर ए ग्रेड 100% अशा व्हिडिओज मी केलेल्या आहेत, प्रत्येक सब्जेक्टच्या आहेत, त्या तुम्ही नक्की पाहायच्या आहेत. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खाली हाईपचं बटन आहे ते देखील नक्की पहा. तुमच्या मित्रमैत्रिणींना ही व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी जसजशा नवीन दररोज व्हिडिओ टाकते त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.